चला आज आम्ही निघालो फिरायला। आता फिरून जाईपर्यंत फार उशीर झालाय, काळोख होत आलाय, त्यामुळे आता एका ठिकाणी थांबतोय आणि पटकन मी अशी चूल मांडायला घेतली। तर रेसिपी बनवणार होते पण आता तेवढा काही वेळ नाहीये आपल्याकडे, काळोख होत आलाय, त्यामुळे संध्याकाळ झाले म्हणून आपण चहा बनवणार आहे। पटकन एक अशी चूल मांडली आणि आता हेतवी आमची चुलीसाठी काट्या तोडते, काट्या गोळा करून आणते ती तोडून, आणि तिने आता ही चूल पेटवली। मी मेणबत्तीच पेटवून एकदाच घेतली, कारण ते सारख्या काड्या पेटवता हे होतं, म्हणून आपली मेणबत्ती एकदा पेटवली की चांगली चूल पेटवता येते। आता ही आपली चूल पेटवून झाली आहे, त्याच्यात मी साखर, चहापत्ती, आपले जे चहा बनवायचं साहित्य ते सगळं घातलंय आणि आपली चहा आता छान उकळेल। आणि आता आम्ही चुलीसाठी खाली काट्या, गवतो वगैरे तिथे पडलेली होती ती सगळी घालतोय आणि चूल पेटवतोय। आता बघा चहा आपली तयार होते, दूध वगैरे सगळं घातलंय। तर चहा तयार होत मी तुम्हाला बाजूचा व्ह्यू दाखवते। हा बघा काय सुंदर असा व्ह्यू आहे, छान वाटतंय, डोंगर वगैरे, आणि संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे सुंदरच असं दिसतंय। छान मोकळ्या हवेत असं चहा वगैरे बनवून पिण्याची मज्जाच अगदी वेगळी आहे। तर आपली बघा आता ही चहा झाली आहे रेडी। चला आता आपण चहा घेऊन जाऊ, जिथे आपण अंथरून सगळं हे करून बसलो होतो तिथे हे चहा घेऊन जाऊ। आणि अशा मोकळ्या ठिकाणी चहा वगैरे पिण्याचा वेगळाच एक, आणि चुलीवरची चहा म्हटली तर टेस्ट वेगळीच येते। ह्याच्यात मी काहीच घातलं नाही, फक्त साखर आणि चहापत्ती आणि दुधात बनवले, पण चुलीवरची चहा म्हटल्यावर खूप छान टेस्ट येते आणि अशा मोकळ्या हवेत चहा पिण्याची मज्जाच एक वेगळीच आहे। छान अशी आमची छोटीशी टी पार्टी झाली आहे, खूप गमतीशीर, हवेशीर, मस्त मोकळ्या हवेत, छान गार, मस्त सुंदर वाटते। या चहा प्यायला आमच्या टी पार्टी।